यापूर्वी आपण वास्तव संख्या रेषा हा घटक अभ्यासलेला आहे. रेषेवरील एखाद्या बिंदूशी निगडीत असलेली संख्या किंवा संख्येशी निगडीत असलेला रेषेचा बिंदू या बाबी आपण सांगू शकतो. परंतु प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान अचूकपणे सांगण्यासाठी किंवा प्रतलामध्ये एखादा बिंदू निश्चित करण्यासाठी आपणाला निर्देशक भूमितीचा आधार घ्यावा लागतो. 17व्या शतकातील फ्रेंच गणिती रेने देकार्त यांनी प्रतलातील बिंदूचे स्थान अचूकपणे दर्शविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी निर्देशक भूमितीचा शोध लावला. त्यांच्या स्मरणार्थ या पद्धतीला आपण कार्तेशियन निर्देशक पद्धती असं म्हणतोय. निर्देशक भूमितीच्या संदर्भामध्ये काही मूलभूत संकल्पना किंवा संज्ञा आपणाला माहीत असणे आवश्यक आहे आणि अशाच काही संकल्पनेवर आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं अक्ष, आरंभबिंदू व चरण, प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक, अक्षावरील बिंदूचे निर्देशक आणि दिलेल्या निर्देशकांशी निगडीत बिंदू स्थापन करणे अशा विविध घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, आपण अक्ष, आरंभबिंदू आणि चरण. अक्ष कशाला म्हणतोय आपण? तर या ठिकाणी पहा की जेव्हा एखाद्या बिंदूचे स्थान निश्चित करावयाचे असते तेव्हा आपण प्रतलामध्ये एक आडवी संख्या रेषा घेतो आणि त्या आडव्या संख्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतोय. कारण या ठिकाणी एका रेषेवरून प्रतलातील बिंदूचे स्थान निश्चित करता येणार नाही, त्यामुळे आपण दोन संख्या रेषांचा या ठिकाणी वापर करत असतो आणि प्रतलात काढलेली आडवी संख्या रेषा म्हणजे एक्स अक्ष आणि एक्स अक्षाच्या शून्य निर्देशकामधून एक्स अक्षाला लंब असणारी जी दुसरी रेषा आपण काढतो त्या रेषेला आपण वाय अक्ष असं म्हणतो. या ठिकाणी पहा, ही जी काय आडवी संख्या रेषा दिसत आहे या आडव्या संख्या रेषेला आपण एक्स अक्ष आणि एक्स अक्षाच्या शून्य निर्देशकामधून एक्स अक्षाला लंब असणारी दुसरी संख्या रेषा आपण काढतो त्याला आपण वाय अक्ष असं म्हणतो. कारण आपण प्रतलातील एखाद्या बिंदूचं स्थान सांगण्यासाठी एक संख्या रेषा पुरेशी नसते, त्यामुळं आपण या ठिकाणी दुसऱ्या संख्या रेषेचा आधार घेतो. ज्या दुसऱ्या संख्या रेषेलाच आपण या ठिकाणी काय म्हणलेले, वाय अक्ष असं म्हणलेले. मग आता एक्स अक्ष आणि वाय अक्षाच्या संदर्भात आपण एवढंच सांगू शकतोय की प्रतलामध्ये जी काय आपण आडवी संख्या रेषा काढतो त्या संख्या रेषेला एक्स अक्ष आणि एक्स अक्षावरील शून्य हा निर्देशक असलेल्या बिंदूतून एक्स अक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजे वाय अक्ष. पहा, एक्स अक्ष आणि वाय अक्ष लक्षात आल्यानंतर आपण आरंभबिंदू कशाला म्हणतोय? तर एक्स आणि वाय अक्ष ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला आपण आरंभबिंदू असं म्हणतोय. हे लक्षात ठेवा. आणि एक्स आणि वाय अक्षामुळे
या ठिकाणी आपण आकृतीचं निरीक्षण केलं किंवा याला आपण एक निर्देशक पद्धती असं म्हणतो, या निर्देशक पद्धतीचं निरीक्षण केलं तर x आणि y अक्षामुळे प्रतलाचे 4 भागामध्ये जे विभाजन होतं आणि त्या 4 भागांना किंवा त्या 4 भागापैकी प्रत्येक भागाला आपण चरण असं म्हणतो. x आणि y अक्षामुळे प्रतलाचे 4 भाग होतात, त्या प्रत्येक भागाला आपण चरण म्हणतो, क्वाड्रंट असं म्हणतो. मग आता प्रश्न असा पडतो की यापैकी पहिले चरण कोणते, दुसरे कोणते, तिसरे कोणते आणि चौथे कोणते. यासाठी आपण x अक्षाचा धन भाग विचारात घेऊन जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणाला क्रमांक देण्याचा प्रयत्न केला तर ते आपले पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण असेल. तर या ठिकाणी पहा, हे आपले पहिले चरण असेल, त्यानंतर हे दुसरे चरण असेल, त्यानंतर हे तिसरे चरण असेल आणि हे चौथे चरण असेल. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, कारण आपण पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला प्रमाणित कोन, सदिश कोन या संकल्पना होत्या आणि त्या संकल्पनेचा आधार घेऊनच या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळी भ्रमण होते त्यावेळी तो जो काही सदिश कोन आहे त्या सदिश कोनाचे माप हे धन असते किंवा तो कोन धन असतो. अशा संकल्पना यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये होत्या. आता एवढंच लक्षात ठेवा की x अक्षाच्या धन भागापासून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण जर चरणाला क्रमांक देत गेलो तर ते आपले पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण असेल. ठीक आहे. यानंतर आपण विचार करणार आहोत बिंदूच्या सहनिर्देशकाचा, प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक. जेव्हा एकच संख्या रेषा होती त्यावेळी संख्या रेषेवरील बिंदूचा निर्देशक सांगत असताना आपण त्या बिंदूशी निगडित असलेली संख्या म्हणजे बिंदूचा निर्देशक असा उल्लेख निर्देशकाच्या बाबतीत केलेला होता. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण निर्देशक पद्धती पाहतो, निर्देशक पद्धतीमध्ये आपण 2 अक्षाचा विचार करतो, x आणि y अक्षाचा. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक बिंदूला किंवा प्रतलातील प्रत्येक बिंदूला 2 निर्देशक असतील. एक निर्देशक x निर्देशक असेल आणि दुसरा निर्देशक y निर्देशक असेल. मग आपण x निर्देशक कशाला म्हणतोय आणि y निर्देशक कशाला म्हणतोय? x निर्देशक म्हणजे y अक्षापासूनचे अंतर आणि y निर्देशक म्हणजे x अक्षापासूनचे अंतर. पाय लक्षात ठेवा, x निर्देशक y अक्षापासूनचे अंतर, y निर्देशक x अक्षापासूनचे अंतर. आता पहा, या ठिकाणी एक निर्देशक पद्धती पाहूत आणि त्या निर्देशक पद्धतीवर आपण 2 बिंदू घेतले, समजा P बिंदू आणि Q बिंदू. P बिंदूच्या संदर्भामध्ये जर आपण x निर्देशकाचा विचार केला तर P हा बिंदू y अक्षापासून किती अंतरावर आहे? तर 1, 2 आणि 3 अंतरावर आहे. म्हणजे P बिंदूचा x निर्देशक हा 3 असला पाहिजे आणि P हा बिंदू x अक्षापासून किती अंतरावर आहे? 4 अंतरावर आहे. म्हणजे P बिंदूचा y निर्देशक किती असला पाहिजे? 4 असला पाहिजे. तर बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं x निर्देशक म्हणजे काय किंवा y निर्देशक म्हणजे काय हे लक्षात ठेवत असतो. आता त्यासाठी आपण एक दुसरा विचार करू की समजा आपण P बिंदूमधून x आणि y अक्षावर लंब काढले.
पी बिंदूमधून काढलेला एक्स अक्षावर काढलेला लंब एक्स अक्षाला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूचा जो काही एक्स अक्षावरील निर्देशक आहे तो त्या बिंदूचा एक्स निर्देशक असेल आणि पी बिंदूतून वाय अक्षावर जो काही लंब काढलेला आहे तो लंब वाय अक्षाला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूचा वाय अक्षावरील जो काही निर्देशक आहे तो त्या बिंदूचा वाय निर्देशक असेल. म्हणजे पी बिंदूचा एक्स निर्देशक काय असेल 3 असेल आणि वाय निर्देशक 4 असेल. काही वेळा विद्यार्थी एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक हे एक्स निर्देशक म्हणजे एक्स अक्षावरील अंतर आणि वाय निर्देशक म्हणजे वाय अक्षावरील अंतर असंही लक्षात ठेवतात. ठीक आहे, एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक सांगता येणं गरजेचं आहे. कोणत्या पद्धतीनं लक्षात ठेवायचंय ते आपलं आपण ठरवायचंय, परंतु ती संकल्पना स्पष्ट असावी. आता क्यू बिंदूच्या संदर्भामध्ये काय करता येईल? मग या ठिकाणी पी बिंदूचे निर्देशक काय सांगता येतील? 3,4 ही त्या निर्देशकाची क्रमित जोडी आहे, हे लक्षात ठेवा. क्रमित जोडी म्हणजे एक्स निर्देशक सुरुवातीला आणि वाय निर्देशक नंतर लिहिण्याचे संकेत आपल्याकडे आहेत आणि त्या पद्धतीनंच आपण निर्देशकाची जोडी लिहावी, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता क्यू बिंदूच्या संदर्भामध्ये एक्स निर्देशक काय असेल? -3 असेल आणि वाय निर्देशक काय असेल? 2 असेल. आता या ठिकाणी एक्स अक्षापासूनचे अंतर वाय अक्षापासूनचे अंतर बऱ्याच वेळा आपणाला या ठिकाणी असं वाटण्याची शक्यता आहे की अंतर कधी ऋण नसतं, मग निर्देशक ऋण कसा आला? आणि एक्स निर्देशक म्हणजे वाय अक्षापासूनचे अंतर आहे. आता क्यू बिंदूच्या निर्देशकाचा विचार केला लंबावरून तर आपण एक्स निर्देशक काय मिळेल? -3 मिळेल आणि वाय निर्देशक 2 मिळेल. या ठिकाणी एक्स निर्देशक -3 आहे. मग अंतराचा विचार केला तर या ठिकाणी एक्स निर्देशक -3 असेल तर वाय अक्षापासून -3 अंतरावर असणारा बिंदू, मग तो धन दिशेलाही असू शकतो ऋण दिशेलाही असू शकतो, लक्षात ठेवा. आणि या दिशा दाखविण्यासाठी आपण या ठिकाणी अंतर असा जरी उल्लेख केलेला असला तरी सुद्धा निर्देशक चिन्हासह लिहितो, कारण हे धनचिन्ह किंवा ऋणचिन्ह हे दिशादर्शक असतात. तो कोणत्या दिशेला आहे म्हणून या ठिकाणी क्यू बिंदूचा निर्देशक लिहित असताना आपण चिन्हासह लिहितो, हे लक्षात ठेवा. मग क्यू बिंदूच्या संदर्भामध्ये आपण या बाबीचा उल्लेख करू लंबाचा की बिंदू क्यू पासून एक्स अक्षावर QS, या ठिकाणी आपण एस बिंदू दाखवलेला नाही, हा लंब काढला व वाय अक्षावर समजा हा QR लंब काढला तर क्यूचा एक्स अक्षावरील निर्देशक -3 आहे आणि वाय अक्षावरील निर्देशक 2, म्हणून बिंदू क्यूचे निर्देशक -3,2 आहेत. तर पहा, एखाद्या बिंदूचे निर्देशक सांगता येणं गरजेचं आहे, कारण बिंदू स्थापत असताना आपणाला बिंदूवरून निर्देशकावरून बिंदू स्थापता येणे किंवा एखाद्या बिंदूचे निर्देशक सांगता येणे, या दोन्ही बाबी आपणाला या ठिकाणी लक्षात आलेल्या असाव्यात. त्यासाठी आपणाला एक्स निर्देशक आपण कशाला म्हणतोय, वाय निर्देशक कशाला म्हणतोय आणि एखाद्या बिंदूचे निर्देशक कसे सांगता येतील हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता यानंतर आपण विचार करणार आहोत की अक्षावरील बिंदूचे निर्देशक. समजा आपण काय केलं की एक्स अक्षावर असणारे सर्व बिंदू घेतले. एक्स अक्षावरील समजा ए बिंदू घेतला, बी बिंदू घेतला, सी बिंदू घेतला. आता या ठिकाणी ए बिंदूचे
बी बिंदूचे आणि सी बिंदूच्या निर्देशकाच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतोय आपण? ए बिंदूचे निर्देशक काय असतील? एक्स निर्देशक, एक्स अक्षावरील अंतर समजा आपण 2 घेतलं आणि वाय अक्षावरील अंतर किंवा या ठिकाणी वाय निर्देशक म्हणजे एक्स अक्षापासूनचे अंतर. एक्स अक्षावर जर बिंदू असेल तर त्या बिंदूचं एक्स अक्षापासूनचं अंतर 0 असेल आणि एक्स अक्षापासूनचं अंतर 0 म्हणजे वाय निर्देशक 0. म्हणजे या ठिकाणी आपण एक्स निर्देशक म्हणजे वाय अक्षापासूनचं अंतर आणि वाय निर्देशक म्हणजे एक्स अक्षापासूनचे अंतर याचा जर विचार केला तर या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक असतील 2,0, वाय अक्षापासून 2 अंतरावर एक्स निर्देशक 2, एक्स अक्षापासून 0 अंतरावर आहे वाय निर्देशक 0. बऱ्याच वेळा या माझ्या बोलण्यामध्ये तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. उलट क्रम एक्स निर्देशक वाय अक्षापासूनचे अंतर, वाय निर्देशक एक्स अक्षापासूनचे अंतर. मग आता ए चे निर्देशक 2,0 असतील, बी चे निर्देशक 4,0 असतील आणि सी चे निर्देशक ऋण 4,0 असतील. ठीक आहे, आपण एक्स अक्षावरील बिंदूच्या निर्देशकाचा या ठिकाणी विचार केला. त्याच पद्धतीने वाय अक्षावर काही बिंदू घेतले. समजा आपण पी बिंदू घेतला, क्यू आणि आर. या पी बिंदूचे निर्देशक काय असतील? 0, ऋण 3. वाय अक्षावरचा बिंदू एक्स निर्देशक म्हणजे वाय अक्षापासूनचं अंतर काय असेल? पी बिंदूचं वाय अक्षावरच आहे, वाय अक्षापासून अंतर 0 असेल. क्यू बिंदूच्या संदर्भामध्ये निर्देशक काय सांगता येतील? 0,2 आणि आर बिंदूच्या संदर्भामध्ये निर्देशक सांगता येतील 0,4. मग आता वाय अक्षावरील बिंदूच्या निर्देशक जर या ठिकाणी लिहून घेतले आणि एक्स आणि वाय अक्षावरील बिंदूच्या निर्देशकाचं जर आपण निरीक्षण केलं तर काय आढळून येतं? एक्स अक्षावर कोणताही बिंदू घेतला तर प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 मिळतो आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 मिळतो. वाय अक्षावर तुम्ही कोणत्याही ठिकाणी बिंदू घ्या, एक्स निर्देशक 0 मिळेल आणि एक्स अक्षावर कोणत्याही ठिकाणी बिंदू घ्या, वाय निर्देशक 0 मिळेल. मग यावरून आपण काय विधान करू शकतोय? तर यावरून आपण असं विधान करू शकतोय की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, म्हणून एक्स अक्षाचे समीकरण y बरोबर 0 असते. आता या ठिकाणी अक्षाचे समीकरण ही संकल्पना आपणाला पुढे शिकायची, परंतु या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करायलोय. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो आणि वाय अक्षाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतोय की वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो, म्हणून वाय अक्षाचे समीकरण एक्स बरोबर 0 असते. तर हे लक्षात ठेवा की एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक कसे मिळतात आणि वाय अक्षावरील बिंदूचे निर्देशक कसे मिळतात. आता यानंतर आपण आरंभ बिंदूच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की आरंभ बिंदूचे निर्देशक 0,0 असतात. याचा अर्थ काय की आरंभ बिंदू हा कोणत्या अक्षावर आहे? दोन्ही अक्षावर आहे, हे लक्षात ठेवा. आता यानंतर आपण दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू स्थापन करणे. समजा आपणाला एक उदाहरण दिलेलं आहे की प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा. समजा या ठिकाणी आपणाला
काही बिंदू दिलेत, बिंदूचे निर्देशक दिलेत. हे बिंदू आपणाला निर्देशक पद्धतीवर काय करायचे, स्थापन करायचे, स्थापायचे आहेत. त्यासाठी समजा आपण एक निर्देशक पद्धती निश्चित केली. एक्स अक्ष, वाय अक्ष. आता समजा पहिला बिंदू आपणाला L -2,4 हा बिंदू या ठिकाणी या निर्देशक पद्धतीवर त्याचं स्थान निश्चित करावायचं आहे किंवा स्थापावायचं आहे. एक्स निर्देशक किती, -2. एक्स अक्षावरील -2 हा निर्देशक पहा आणि वाय अक्षावरील 4 हा निर्देशक पहा, -4. आणि 4 मधून एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा आणि -2 मधून वाय अक्षाला समांतर असणारी रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू आपला कोणता असणार आहे, L बिंदू असणार आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी उलट पद्धतीने विचार करावा लागेल. समजा निर्देशक दिले नव्हते, त्यावेळी आपण निर्देशक कसे लिहिले त्याचा उलट विचार या ठिकाणी करा. आता M बिंदूच्या संदर्भामध्ये एक्स अक्षावरील 5 हा निर्देशक पहा आणि वाय अक्षावरील 2 पहा. एक्स अक्षावरील 5, वाय अक्षावरील 2 निर्देशक पहा. 2 मधून एक्स अक्षाला असणारी समांतर रेषा आणि 5 मधून वाय अक्षाला समांतर असणारी रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू आपला कोणता बिंदू असेल, M बिंदू असेल. त्याच पद्धतीनं N बिंदूच्या संदर्भामध्ये एक्स अक्षावरील -3 निर्देशक पहा, वाय अक्षावरील -4 निर्देशक पहा आणि तो बिंदू निश्चित करा. याच पद्धतीनं आपण P बिंदू, Q बिंदू, S बिंदू आणि T बिंदू निश्चित करू शकतो. या ठिकाणी पहा आणि T बिंदू. आता या पुढे जाऊन आणखीन बिंदू एखाद्या बिंदूचे निर्देशक दिले असता आपण बिंदू कसे स्थापन करतो किंवा त्या बिंदूचं प्रतलामध्ये स्थान कसं निश्चित करतो हे सरावानं आपल्या लक्षात येईल. आता या पुढे जाऊन आणखीन आपण एक विचार करणार आहोत की पहिल्या चरणामध्ये जर कोणताही बिंदू येत असेल तर त्या बिंदूचा एक्स निर्देशकही धन मिळेल, वाय निर्देशक सुद्धा धन मिळेल. दुसऱ्या चरणामध्ये जर आपण कोणत्याही बिंदूचा विचार केला तर एक्स निर्देशक ऋण मिळेल, वाय निर्देशक धन मिळेल. तिसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण असेल, वाय निर्देशक ऋण असेल आणि चौथ्या चरणासाठी एक्स निर्देशक धन येईल, वाय निर्देशक ऋण येईल. त्यामुळेच आपण या ठिकाणी प्रत्येक चरणामधील एक बिंदू घेतला होता आणि ज्या बिंदूचा वाय निर्देशक 0 असेल तो बिंदू एक्स अक्षावर असेल आणि ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असेल तो बिंदू वाय अक्षावर असेल. या ठिकाणी पहा हा विचार कसा केलेला आहे. आपण पहिल्या चरणासाठी एक्स अक्षाचा कोणता भाग वापरतो, धन. वाय अक्षाचा कोणता भाग वापरतो, धनच. म्हणून पहिल्या चरणासाठी एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक धन. दुसऱ्या चरणासाठी एक्स अक्षाचा कोणता भाग वापरतो आपण, ऋण भाग वापरतो आणि वाय अक्षाचा धन भाग. म्हणून दुसऱ्या चरणासाठी एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन. तिसऱ्या चरणासाठी आपण एक्स अक्षाचा ऋण भागच वापरतो, वाय अक्षाचाही ऋण भागच वापरतो. त्यामुळं दोन्ही निर्देशक कसे असतील, ऋण असतील. आणि चौथ्या चरणासाठी एक्स अक्षाचा धन भाग आणि वाय अक्षाचा ऋण भाग वापरतो. म्हणून या ठिकाणी चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक असणाऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक धन असेल, वाय निर्देशक ऋण असेल. या पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर बिंदू स्थापन करणं सोपं जातं. कारण समजा या ठिकाणी एक्स निर्देशक धन आहे, वाय निर्देशक ऋण आहे. पी बिंदूच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर एक्स निर्देशक धन आहे, वाय निर्देशक ऋण आहे
मग एक्स निर्देशक धन आहे आणि वाय ऋण आहे म्हणल्यानंतर तो बिंदू कितव्या चरणात जाईल? चौथ्या चरणात जाईल. म्हणजे आपणाला इतर ठिकाणी शोधत बसण्याची गरज पडणार नाही. आपणाला बिंदूचे निर्देशक पाहिल्या लक्षात येईल की तो बिंदू कितव्या चरणात आहे. म्हणून त्याला थोडक्यात आपण असं लिहू शकतो की पहिल्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक धन. दुसऱ्या चरणासाठी एक्स निर्देशक ऋण असेल, वाय निर्देशक धन असेल. तिसऱ्या चरणामधील बिंदूचे एक्स आणि वाय हे दोन्ही निर्देशक ऋण असतील आणि चौथ्या चरणामधील बिंदूचे एक्स निर्देशक धन असेल आणि वाय निर्देशक ऋण असेल. तर अशा पद्धतीनं आपण आज निर्देशक भूमितीच्या संदर्भामध्ये एक्स अक्ष कशाला म्हणतात, वाय अक्ष कशाला म्हणतात, बिंदूचे निर्देशक म्हणजे काय, किंवा एखाद्या बिंदूचे निर्देशक कसे शोधतात, किंवा निर्देशकावरून बिंदू कसा स्थापन केला जातो, अशा विविध बाबीवर आज या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.